कुठे राहता तुम्ही? धाब्याला राहता. दाखवा पेपर. पेपर आणला नाही, याच्या पहिले आलो मी लागेल ते सवलत भेटली ती आपल्याला 1 लाखाची लोन किराणा दुकान धंद्यासाठी दुकान टाकली आहे. तर कसं ज्याला एमएससी ऑफिस वाल्यानं का केली आहे, आम्ही बाळगावी गेलो होतो 1 हप्त्यासाठी, त्यांना का केली आहे आमच्या मादामानी ठीक आहे. रोड छोडून सांगा त्यांना आम्हाला आमच्या दिवाळीमध्ये म्हणजे किनारे चिटकून सांगा पोल घालला ना आणि कम से कम दिसते ना रोड तिकडे तिथपर्यंत 6 फूटच्या त्यांना आमच्या मादामानी आणि तुम्ही घराच्या मादामानी आणि दुकानाने ऍक्च्युअली काही अडचण होत होती. त्याला मी त्याच्याकडे गेलो होतो, अर्ज दिला आणि फार्मिंग सर्वच दिला. पहिले अर्ज दिला, त्याच्याकडे 2 वेळा गेला मी, त्यांना काही ऑप्शन घेत उचललं नाही. त्याला मी म्हटलं एक रिसिप्ट दे, रिसिप्ट बी नाही दिला ना त्यांना. आता ते गोष्टले 2 वर्ष झालेले आहे. तर मग त्याच्यावर 2 वेळा गेलाय, भाऊ होऊन द्या आला पण नाही, काही केलं बी नाही. आणि त्याचा कसं धंदाचा आपल्याला ते अडचण होता. मागं 2 लेकरं पडले होते, वायर कापणं म्हणे आला होता. वायर म्हणजे ते पैसे वायर दिलं का लेकरं पडले होते 2-3 वेळा. आता म्हटलं आता मी त्या कारण त्याला हटवलं नाही तुमच्या घराला. तुम्हाला अनुदान मिळालं, अनुदानाचे तुम्ही दुकान टाकले तुमच्या घरासमोर आणि त्या दुकान सुरू असताना तुम्ही गावाला गेल्यानंतर पहिले पोल काढला होता. पहिले पोल काढला होता. आम्ही कसं आहे आता अनुदान भेटलं आम्हाला, आम्ही दुकान खोलली, आम्ही आपल्या घरी दुकान खोलली. ठीक आहे. किराणाची मांदामणी जो पोल आहे त्याने अर्ज दिला आम्ही ना का बाबू माझ्या पोल आता तू आमच्या धंदे आहे, आम्हाला अडचण होत आहे, त्या करताना आमच्याच घरासमोर वाढवून घे आणि रोडच्या लेवल मध्ये ते तू पोलच्या लेवल मध्ये. आता पूर्ण पोल लेवल मध्ये एकच पोल आमच्या घराकडे बाकीचे लेवल मध्ये आहे, हा अंदर आहे, दरवाजापाशीचे आहे दुकानापाशी. त्याला मी अर्ज दिला आहे. तो पहिले पैसे नाही, मला पैसे नाही करायचे, पैसे मागितले. पहिले पैसा करायचा आहे का सरकारकडून करायचा आहे, म्हणजे सरकारकडून करायचे आहे. म्हणजे वेळ लागेल, 1 वर्ष लागेल, 6 महिने बी लागू शकते. आता काही गोष्टीला 2 वर्ष झाले, 4 वेळा मी गेला त्याच्याकडे. तो काही ऑफिसर सांगत बी नाही आणि पावले येत बी नाही. हो मैं आ जाऊंगा, देख लूंगा, हा असं म्हणत आहे. ते ऑफिसर काही घेत नाही. हे बघा, हा जो पोल आहे सर, हा माझ्या दुकानची फोटो आहे आणि हा पोल, हा लाईन पूर्ण पोल लाईनची आहे. हा पोल एक माझ्या घराच्या मधामध्ये आहे, मग विचारमध्ये आहे. घर कोणतं हे आहे का? हो, टिनाचं घर आहे. हे घरासमोर पोल आहे. घराला चिपकूनच आहे, टिनाला चिपकूनच आहे. बघा ना, बिलकुल चिपकून आहे. हा पोल बघा, हा हे जो पोल आहे ना पूर्ण एक लाईनीला. हा पोल कुठे पाहिजे? आम्हाला थोडंसं लेवल मध्ये पाहिजे, त्याच्याच लाईनीमध्ये पाहिजे, पण ते लाईनीत नाही आहे, आमच्या आतमध्ये आहे, रोडाच्या म्हणजे. आमदार कोण आहे तुमचे? तुम्हाला आमदार नाव आहे तुमचे? काय नाव आहे सर? एमएससी ऑफिस मध्ये बोलत आहे. धाबा पुढे ढाब्याला कुठं राहता? भाऊ अमोल वाडके बोलत आहे, दिव्यांग विकास आघाडी महाराष्ट्र प्रदेश. सीएम ऑफिस में भी काम करता हूँ मैं नागपुर में. दिव्यांगों का काम देखता हूँ पूरे महाराष्ट्र का. यहाँ पर मेरे पास में कोई दिव्यांग आए हुए, लता विष्णु ढेंगे. इनके घर के सामने में पिछले 2 साल से इलेक्ट्रिक का पोल है, जिसके कारण वो व्यवसाय नहीं कर पा रहे हैं, आने जाने में परेशानी हो रही है. आपको एप्लीकेशन दे के रखी है आपके डिपार्टमेंट में 2 साल से, तो उसको सरकार के देंगे तो अच्छा हो जाएगा. जी. अच्छा, ऐसा है क्या? हाँ, ओके. कौन बोल रहे हैं आप? ठीक. अरे तुम्ही बबलेश पटेलचा नंबर दिलाय यार, असं नको करा, व्यवस्थित द्या ना नंबर. लक्षात नसेल. आता तो बबलेश पटेल विचारा म्हणते साहेब मी काय केलं बनवून राहिला. आपल्या पूर्ण तयारीने राहायचं. नंबर कोणाचा आहे, कोणाशी बोलणं करून द्यायचंय, माझं काय करून द्यायचं आहे.
हॅलो, हा बोला ताई. हा हा. अगं तर आज कार्यक्रम राहते ना 9 ते 2 पर्यंत, आली का नाही तर? हा अच्छा अच्छा, पुढच्या रविवारी येऊन जा 9 वाजता, 9 साडेनऊ ला. अरे तर फोनवर बनवीन का डॉक्युमेंट मी? तुम्ही यावं लागेल ना, या तुम्ही जसं आहे तसं. ठीक आहे, पाहू आपण काय करायचं. ठीक आहे, टेन्शन नाही. राहू दे, मग नंबर पाठव मला SMS, मी त्यांच्याशी बोलतो. मला तुझ्या विषय लक्षात आला, तुम्ही अनुदान घेतलं, घरासमोर पोल आहे, तो पोल ट्रान्सफर करायचा आहे. पोल ट्रान्सफर नाही केलं म्हणजे तुम्हाला धंदा चालून नाही राहिला, त्रास होऊन राहिला, सगळा विषय मी समजतो. हो, आणि पत्र लिहिलं का कोणाला, असं साहेबांना वगैरे, आमदार यांना पत्र दिलं आमदार साहेबाला? नाही ना सर, आता काही विषय नाही गेला. फक्त ते 2 वर्ष पहिले जेव्हा आमदार भेटला होता दुकान चालू करायसाठी नाही का, तेव्हा तुम्ही ते अर्ज दिला होता. भाऊने आणून नाही म्हणे, तुम्ही अर्ज दिला तर माग बोलला तुम्ही 6 महिने लागून ते पहिले विचारून पहिले पैसे नाही करायचे तुम्ही पण सरकार कोण करायचे म्हणून सरकार तुम्हाला 6 महिने लागू शकते, 7 महिने लागू शकते. आता हे 2 वर्षांमध्ये मी 4 वेळा गेला त्याच्याकडे. मी येतो बघीन, तो असा करता करता मी म्हणलो सर आम्हाला एक स्लिप द्या. तुम्हाला स्लिप दिलो तो, आम्हाला काही आयडी प्रूफ द्या. नाही देऊ नाही शिकत म्हणे. आणि ते जेव्हा लोकांनी म्हणलं कार्यकर्ते म्हणजे ते इलेक्ट्रिकल भाऊ त्याच्याकडून स्लिप घेतलं तर तेव्हा फायनल होऊन म्हणे, नाही ताबून दोन फाईल म्हणे. त्यांना फाईल तिकडे पास केली नाही त्या नाही म्हणे. त्यामुळे तो काही लक्ष देत नाही. आता तो हे कशा दक्षिण कशामध्ये येते? पश्चिम मध्ये येते ना, पश्चिम नागपूरमध्ये. अच्छा, तर मग तर विकास ठाकरेचा आहे का आमदार? विकास ठाकरे आहे ना? विकास त्यांच्याकडे नव्हते गेला, विकास ठाकरेंकडे? नाही गेला मी. तुमच्या आमदाराकडे नाही जायला पाहिजे तुम्हाला? आमदार पहिले पत्र कंप्लेंट लिहून, जे तिथे MSCB मध्ये मेन कोण बसतात हा, ते त्यांना ते पत्र द्या, रिसिव्ह घेऊन या. एक काम हे. दुसरं मी एक पत्र लिहून देतो, ते पत्र त्यांना दाखवा, काम होऊन जाईल तुमचं. आणि तिसरं म्हणजे मला फोन नंबर पाठवा, त्याला फोनवर बोलतो. आता तुम्ही फोन नंबर दिला पण चुकीचा होता तो.